मागच्या वेळेस काय केलं होतं आपण, प्रॅक्टिस सेट 6.3 मधला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. आता काय करू, दुसरा क्वेश्चन सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय मधला फर्स्ट क्वेश्चन x प्लस वाय क्यूब मायनस एक्स मायनस वाय क्यूब. इथं काय करायचे आपल्याला, a इजिकल टू काय पुट करायचे, x प्लस वाय आणि b इजिकल टू एक्स मायनस वाय. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, a क्यूब मायनस b क्यूब. काय आहे, a मायनस b a स्क्वेअर मायनस की प्लस प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता काय करायचे, a च्या जागेवर x प्लस वाय आणि b च्या जागेवर x मायनस वाय. राईट हँड साइडला काय येणार आहे, x प्लस वाय क्यूब मायनस एक्स मायनस वाय क्यूब. इकडे पण काय करा, a च्या जागेवर x प्लस वाय ठेवा आणि b च्या जागेवर x मायनस वाय. x प्लस वाय आणि b च्या जागेवर काय करायचे तुम्हाला, x मायनस वाय. या ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर, a स्क्वेअर म्हणजे काय, x प्लस वाय स्क्वेअर, x प्लस वाय स्क्वेअर प्लस a इंटू b, x प्लस वाय एक्स मायनस वाय, एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय प्लस एक्स मायनस वाय स्क्वेअर, एक्स मायनस वाय. आता याला काय करा, सिम्प्लिफाय. पहिले एक्स प्लस वाय, आता इथं मायनस असल्यामुळे मधल्या ब्रॅकेटची काय होणार, सगळ्या साइन चेंज होणार. हा प्लस एक्स होता तो मायनस एक्स, हा प्लस वाय होता तो मायनस वाय होता तो प्लस वाय. इथं काय करणार, ए प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. इथं ए प्लस बी ए मायनस बी, ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. इथं एक्स मायनस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय. आता कट काय होणार, एक्स मायनस एक्स दोघे काय होऊन गेले कट. परत वाय स्क्वेअर काय होऊन जाणार कट. 2xy पण काय होणार कट, कारण एक प्लस आणि एक मायनस होते म्हणून ते कट झाले. आता पुढे y प्लस वाय 2y, तिकडं एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, किती एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर आणि प्लस हा y स्क्वेअर. आता या 2y ने काय करा मध्ये मल्टिप्लाय, 2 इंटू 3 6 एक्स स्क्वेअर y प्लस 2y इंटू वाय स्क्वेअर वाय क्यूब. काय येणार आहे, वाय क्यूब. हे काय झालं त्याचा सिम्प्लिफिकेशन. आता पुढे काय करू आपण, एक्झाम्पल नंबर 2 सॉल्व्ह करू. क्वेश्चन 2 मधला पहिला एक्झाम्पल सिम्प्लिफाय केला आता. एक्झाम्पल नंबर 2, 5a प्लस 5b क्यूब मायनस 3a मायनस 5b क्यूब. इथं a इजिकल टू काय पुट करायचे तुम्हाला, 3a प्लस 5b आणि b इजिकल टू 3a मायनस 5b. a क्यूब मायनस b क्यूब, फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल, a क्यूब मायनस b क्यूब. a क्यूब मायनस b क्यूब, a मायनस b a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. किंमत ठेवायची, a च्या जागेवर काय ठेवायचे तुम्हाला, 3a प्लस 5b आणि b च्या जागेवर 3a मायनस 5. राईट हँड साइडला 3a प्लस 5b क्यूब मायनस 3a मायनस 5b क्यूब. इकडं a मायनस b, a च्या जागेवर 3a प्लस 5b, 3a प्लस 5b मायनस 3a मायनस 5b. या ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर म्हणजे 3a प्लस 5b स्क्वेअर प्लस a इंटू b, a इंटू b, 3a प्लस 5b 3a मायनस 5b प्लस 3a मायनस 5b स्क्वेअर. याला काय करा, सिम्प्लिफाय. आता मायनस असल्यामुळे या ब्रॅकेटच्या सगळ्या साइन काय होणार, चेंज. 3a प्लस 5b हा काय होऊन जाणार मायनस 3a मायनस मायनस प्लस 5b.
इथं काय वापरणार आपण ए प्लस बी स्क्वेअर 3a स्क्वेअर 9a स्क्वेअर प्लस 2ab 2 3a 5b प्लस बी स्क्वेअर म्हणजे 5b स्क्वेअर 5 स्क्वेअर 25b स्क्वेअर. इथं काय यूज करणार ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. एच्या जागेवर काय आलंय 3a 3a स्क्वेअर 9a स्क्वेअर मायनस 5b स्क्वेअर 25b स्क्वेअर. इथं 3a मायनस 5b a मायनस बी क्यूब a मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करा. काय येणार 3a स्क्वेअर 9a स्क्वेअर 9a स्क्वेअर मायनस 2 3a 5b प्लस 5b स्क्वेअर 5 स्क्वेअर 25b स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा 3a मायनस 3a 0 म्हणजे कट होऊन जातात ते. तसंच इथं बघा प्लस 2 3a 5b मायनस 2 3a 5b हे पण काय होऊन जाणार कट. अजून मायनस 25b स्क्वेअर आणि हा प्लस 25b स्क्वेअर तो पण काय होऊन जाणार कट. उरलेले 5b प्लस 5b 10b इकडं 9a स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर 27a स्क्वेअर. अजून काय उरलंय प्लस 25b स्क्वेअर प्लस 25b स्क्वेअर. आता 10b ने काय करा प्रत्येक टर्म्सला काय करा मल्टीप्लाय 10 इंटू 27 270 a स्क्वेअर b a स्क्वेअर प्लस 10 इंटू 25 250 b आणि b स्क्वेअर काय होणार तो b क्यूब. अशा प्रकारे हा काय होता दुसरा एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 3 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला एक्झाम्पल नंबर 3 a प्लस बी क्यूब मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब. इथं काय करणार ए प्लस बी क्यूबला सिम्प्लिफाय काय येणार तो ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब. ब्रॅकेट काढून टाक तुम्ही. ब्रॅकेट काढलं तर काही फरक पडणार नाही. ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब. आता हा ए क्यूब प्लस ए आणि हा ए क्यूब मायनस ए दोघे काय होऊन जाणार कट म्हणजे 0 होऊन जातं ते. ए क्यूब इथं बी क्यूब मायनस बी क्यूब हे पण काय होऊन जाणार कट. काय उरलं ए 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर. हा एक्झाम्पल नंबर 3 होता. 4 एक्झाम्पल नंबर 4 काय होता पी क्यूब मायनस पी प्लस 1 क्यूब इजिकल टू हा पी क्यूब जसेच्या तसा मायनस इथं काय करणार ए प्लस बी क्यूब. एच्या जागेवर काय करायचे तुम्हाला पी लिहायचे आणि बीच्या जागेवर 1 लिहायचे. मग पी क्यूब प्लस 3p स्क्वेअर 1 प्लस 3p1 स्क्वेअर प्लस 1 क्यूब. आता स्क्वेअर आणि क्यूब करून घ्या. पी क्यूब मायनस पी क्यूब प्लस 3 इंटू 1 3p स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर 1 1 इंटू 3p प्लस 1 क्यूब 1. आता इथं मायनस आहे मग ब्रॅकेट मधल्या सगळ्यांची संख्या होणार आहे चेंज. काय येणार आहे हा पी क्यूब हा प्लस पी क्यूब होता तो काय होणार मायनस पी क्यूब. हा प्लस 3p स्क्वेअर होता तो काय होणार मायनस 3p स्क्वेअर. हा प्लस 3p आहे तो काय होणार मायनस 3p. हा प्लस 1 आहे तो काय होऊन जाणार मायनस. आता पी क्यूब मायनस पी क्यूब म्हणजे 0 होऊन गेलं. काय होणार आहे मायनस 3p स्क्वेअर मायनस 3p मायनस 1. 4 एक्झाम्पल झाले. शेवटचा राहिला शेवटचे पण काय करू लगेच सोडून घेऊ. एक्झाम्पल नंबर 5 एक्झाम्पल नंबर 5 3xy मायनस 2ab क्यूब मायनस 3xy प्लस 2ab क्यूब.
इथं काय करायचे तुम्हाला, ए च्या जागेवर काय करायची, ही टर्म ठेवायची 3xy मायनस 2ab क्यूब, आणि बी च्या जागेवर काय करायचे तुम्हाला 3xy प्लस 2ab क्यूब. म्हणजे ए इजिकल टू काय पुट करायचे तुम्हाला 3xy मायनस 2ab, आणि बी च्या जागेवर 3xy प्लस 2ab, आणि ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचे वापरायचं आहे. ए क्यूब मायनस बी क्यूब सांगा तर, ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता काय करा, ए आणि बी च्या जागेवर या किमती ठेवा. ए क्यूब मायनस बी क्यूब 3xy मायनस 2ab क्यूब मायनस 3xy प्लस 2ab क्यूब इजिकल टू ए मायनस बी, ए च्या जागेवर ही टर्म्स ठेवा 3xy मायनस 2ab मायनस 3xy प्लस 2ab. दुसरा ब्रॅकेट मी खाली लिहून घेतो, तिथं लिहितो इंटू मल्टिप्लायचं साइन लिहून घेतो. ए क्यूब ए क्यूब म्हणजे 3a स्क्वेअर 3xy प्लस मायनस 2ab स्क्वेअर प्लस ए इंटू बी 3xy मायनस 2ab 3xy प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3xy प्लस 2ab स्क्वेअर. यांना सिम्प्लिफाय करा इजिकल टू. आता याला सिम्प्लिफाय करा म्हणजे या ब्रॅकेटची सगळ्या साइन काय होणार आहे चेंज. काय येणार आहे 3xy मायनस 2ab हा मायनस 3xy हा प्लस येतो काय होणार मायनस 2ab. या ब्रॅकेटमध्ये याचं स्क्वेअर करावं लागेल आपल्याला 3xy स्क्वेअर 3 स्क्वेअर 9 x स्क्वेअर y स्क्वेअर x स्क्वेअर y स्क्वेअर. इथे मायनस आहे म्हणून मायनस 2 3xy 3xy 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजे 2ab स्क्वेअर 2 स्क्वेअर 4 a स्क्वेअर b स्क्वेअर. इथं काय वापरणार a मायनस बी a प्लस b a स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर 9 3 स्क्वेअर 9 x स्क्वेअर y स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर 4 a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस इथं काय करणार a प्लस b स्क्वेअर. a च्या जागेवर तुमचं 3xy आलंय आणि प्लस b च्या जागेवर 2ab a स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर 3 स्क्वेअर 9 x स्क्वेअर y स्क्वेअर x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 2ab 2 3xy 2ab प्लस b स्क्वेअर 2 स्क्वेअर 4 a स्क्वेअर b स्क्वेअर. आता कट काय होतं ते बघा, हे बघा प्लस 2 मायनस 2 3xy 2ab आणि प्लस 3xy 2ab हे काय होऊन जाणार आहे कट. अजून काय कट होणार प्लस मायनस 4a स्क्वेअर b स्क्वेअर आणि प्लस 4a स्क्वेअर b स्क्वेअर हे पण काय होऊन जाणार कट. या ब्रॅकेट मध्ये 3xy मायनस 3xy कट होऊन गेले. उरलेली टर्म्स लिहा मायनस 2ab मायनस 4ab या ब्रॅकेट मध्ये 9x स्क्वेअर y स्क्वेअर 9x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस हे 9x स्क्वेअर y स्क्वेअर आणि प्लस हे 9x स्क्वेअर y स्क्वेअर किती झाले ते 27x स्क्वेअर y स्क्वेअर. अजून एक टर्म सुटली कोणती प्लस 4a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 4a स्क्वेअर b स्क्वेअर. आता याच्याने काय करा मध्ये
मल्टिप्लाय करून घ्या. 4 × 27 किती 108. 108 पण -4 होतं म्हणून -108 बरोबर आहे ना. हा ए बी x² y² x² y². हा मायनस आणि हा प्लस काय येणार आहे मायनस. 4 × 4 16. आता हा ए आणि हा a² काय येणार आहे a³. हा बी आणि b² काय होणार आहे b³. अशा प्रकारे हा एक्झाम्पल नंबर 5 होता आणि आपला प्रॅक्टिस सेट 6.3 काय झालंय संपलाय. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पहिला प्रश्न सोडवला होता आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा प्रश्न सोडवला होता.